आज नांदेड जिल्ह्यामध्ये आलो. एकेकाळचे तुफानी मल्ल बिजली मल्ल पैलवान दिलीप सिंग गाडीवाले यांच्या तालमीत आलोय आणि महाराष्ट्र केसरी संदर्भात आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत. वस्ताद काय सांगाल या स्पर्धेबद्दल? तर ऐकून अशिला तुम्ही, परवा भूमिपूजन झालं, मातीपूजन झालं. कुस्ती रामकृष्ण सातव साहेबांनी जे कुस्त्या भरवल्या, भरपूर ह्याच्या पहिले तर इतक्या बक्षीस कोण ठेवलं नव्हतं. यंदा चांगलं आणि पैलवानकीसाठी भरपूर चांगले दिवस आले. पैलवानांनी चांगली मेहनत केली पाहिजे, जेणेकरून आई वडिलाचं आपल्या गुरुचं नाव झालं पाहिजे. आता आपल्या तालमीतनं ओपन मधनं कोण खेळणार आहेत महाराष्ट्र केसरीसाठी? आमच्या इथनं राजू कदम म्हणून आहे, हम्म, महाराष्ट्र केसरीमध्ये दरवर्षी खेळतंय. हम्म. यंदा बी ते खेळल. आणि वस्ताद तसं तुम्ही महाराष्ट्र केसरीसाठी किती वेळ खेळलात? मी 3 वेळा खेळलो महाराष्ट्र, 2 वेळा 3 वेळा खेळलो. 2 वेळा काय नाही, एकदा थर्ड बसलो. मग नंतर त्याच्यानंतर 85 किलोच्या वर होतं ते, नंतर 75 किलोच्या वर महाराष्ट्र केसरी होती. मग माझं वजन 77 किलो होतं. मग नंतर ते 85च्या वर करून टाकल्यामुळं माझं काय वजन 85च्या वर गेलं नाही. मला काय खेळाय आलं नाही. बरं, बारकी बारकी पोरं आहेत इथे, जास्त शौक नाही इथं नांदेडमध्ये, थोडं कमी आहे. तर मराठवाड्यामध्ये टॉपचं म्हणलं तर राजू कदम आहे आता फिलहाल मध्ये केसरीमध्ये. नक्कीच. तर येणाऱ्या 18 मार्च ते 22 मार्च वाघोली या ठिकाणी आयोजक रामकृष्णांना सातव साहेब आहेत. या स्पर्धेला या. वस्ताद तुम्ही पण या हो, आणि हो. सगळी मुलं घेऊन या, जेणेकरून त्यांना माहोल बघून प्रेरणा मिळेल, बक्षीस नाही, बघून नक्की नक्कीच नक्की कुस्तीकडे वळतील. नक्की येणार आम्ही बी.